हां हॅलो नमस्ते. तर मी आज गार्डनची क्लिनिंग करणार आहे आणि थोडेफार काही चेंजेस करणार आहे. सो व्हिडिओ कंटिन्यू करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की माझं हे टेरेस गार्डन तुम्हाला कसं वाटलं. तर खूप जास्त घाण झाले कारण जे स्टार्टिंगला जो कलर दिला होता पिंक आणि ब्ल्यूमध्ये होता, तर त्याच्यानंतर तो खराब झाल्याच्यानंतर आम्ही काय केलं, ते वरती एक दिला. तर ते थोडासा ग्रीनमध्येच येते पण खूप लाईट कलर आहे. तर तो इतका जास्त खराब होत आहे कलर, कितीही त्याला क्लीन केलं तरी तो दिसत नाही क्लीन. सो आता कलर चेंज करायचा आहे, पण आता ते कधी होईल माहीत नाही. बट त्याआधी म्हटलं डेली आपली जी काही मी रोजच्या रोज झाडून घेत असते, पण माती झाडाची काही कुंडीतली माती किंवा ते बाकीचं काही पडून खूप जास्त घाण होते. तर हे 15 दिवसाला महिन्याला हे क्लिनिंग असते. तर हे जे स्टँड आहेत ते फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेले आहेत. तर चांगले आहेत आणि म्हणजे साधारण ओझं सहन करतील आहेत. असे 2 कुंड्या बसतात एका स्टँडवरती. तर 4 असे आलेले आहेत. तर इथे समोर तुम्हाला दिसत आहेत, तर त्या येलो कलरची आणि ती साईडला ती, त्या दोन्हीमध्ये डिफरन्स तर ओळखू येतोच. कारण ती जी छोटीवाली आहे, तर त्या 2 कुंड्या व्यवस्थित बसून जातात त्या स्टँडवरती. तर त्यामुळे ह्या 2 ठेवल्या. तर म्हणजे माझ्याकडे छोट्या साईजच्या बऱ्याचशा कुंड्या आहेत, तर त्या ठेवणार आहे मी. आणि त्यानंतर जो गॅप उरतो दोन्ही स्टँडच्यामध्ये, तर त्याच्यावरती छोट्या छोट्या फरशा ठेवल्या आणि त्यावरती एक एक कुंडी ठेवली. तर अशा पद्धतीने बऱ्याचशा कुंड्या बसून गेल्यात त्याच्यावरती आणि दिसायला छान, क्लिनिंगसाठी इझी होतं. कारण खाली थोडंसं मोकळं राहते, झाडून घ्यायला धुवून घ्यायला मोकळं राहते, त्यामुळे ते सुद्धा व्यवस्थित क्लीन होतं. तर क्वालिटीमध्ये पण चांगले आहेत स्टँड आणि ते म्हणजे ओझं सहन करू शकतात. तर मी ज्या काही छोट्या साधारण मीडियम साईजच्या ज्या कुंड्या आहेत, तर त्यावरती मी ठेवणार आहे आणि मधला जो गॅप आहे त्यावरती फरशी ठेवून त्याच्यावरती दुसऱ्या ज्या कुंड्या आहेत त्या ठेवणार आहे. तर हे असं व्यवस्थित सगळं ठेवल्याच्यानंतर खूप छान दिसतं, क्लीन करायला पण इझी जातं. तर बांबूचे काही आहेत 3 आहेत, बाकी मोरपंखवाले ते पण आहेत आणि पामचे आहेत, बाकी शोचे असे तशी बरीचशी झाडं आहेत. तर हे अशा पद्धतीने मी फरशी ठेवली आणि त्याच्यावरती पण एक्स्ट्रा असे झाडं बसणार आहेत. एका स्टँडवरती 2 आणि याच्यावरती असे 3. तर 8, 9, 10, 11 काहीतरी कुंड्या इथे बसून गेलेल्या आहेत व्यवस्थित त्या पण. आणि त्यानंतर आता हे पामची झाडं छान अशी मोठी झालेली आहेत, बऱ्यापैकी मोठी आहेत आणि 6-7 झाडं आहेत माझ्याकडे कुंड्यामध्ये. तर मोठ्या 4 कुंड्यामध्ये आहेत ती भरपूर मोठी आणि खूप सुंदर झालेली आहेत. तर आता हे कचरा खूप सारा निघत असतो, कारण झाडातली माती आणि वाळलेली पानं जी काय आहेत ते गळून पडतात खाली, त्याच्यामुळे बराचसा असा गोंधळ गर्दा होतो. तर ते क्लीन करते आणि मला म्हणजे कितीही असं गार्डनमध्ये कितीही वेळ घातला तरी मला म्हणजे असं कंटाळा वगैरे येत नाही. तर माझं म्हणजे अख्खा दिवस जरी मी हे क्लिनिंगमध्ये आणि व्यवस्थित छान ठेवण्यामध्ये जरी घातला तरी मला छान वाटतं. आणि कारण हे जेवढं सगळं आवरून झाल्याच्या नंतर जेवढं फ्रेश वाटतं ते इतकं छान वाटतं, कारण एक सॅटिस्फॅक्शन मिळतं. हे सगळं झाल्याच्या नंतर समाधान मिळतं मनाला की एवढं आपण छान आवरलं आणि क्लीन. तर आता बऱ्याचसा सकाळी आता थंडी पडल्यामुळे काय सकाळी सकाळी छान असं बसण्यात येतं उन्हाला आणि वरती छान असं ऊन येतं गॅलरीमध्ये. तर पूर्वमुखी असल्यामुळे छान ऊन येतं तिथं, तर सकाळी सकाळी तिथे बसण्यात येते. त्यामुळे गॅलरी क्लीन आणि छान प्रसन्न असली ना मस्त वाटतं. तर हे जे मी ठेवत आहे आता तुम्हाला दिसत आहेत, तर ते पेंटचे डबे आहेत. तर त्याला कलर देऊन घेतला आणि त्यानंतर त्यावरती मी आता हे पामचे ठेवणार आहे. तर हे पूर्ण ठेवल्याच्या नंतर छान दिसतं, सुंदर दिसत आहे त्यातल्या. आणि दोन्ही साईडला आणि सेंटरला मी फरशीचा तुकडाच ठेवला आहे. एक मोठी फरशी होती तर त्याला मधून कट करून ठेवलं, तर त्याच्यावरती आता छोट्या छोट्या कुंड्या ठेवणार आहे मी. तर हे सगळं ठेवल्याच्या नंतर छान दिसत आहे. आणि पामची झाडं कशी भरपूर मोठी झालेली असल्यामुळं खूप सुंदर दिसत आहेत. तर आता हे छोटे छोटे मी त्याच्यावरती ठेवून घेणार आहे आणि बाकी हा सगळा कचरा वगैरे साफ करून घेऊन मग बाकीची झाडं ठेवते. तर टाकी पण भरून ठेवते मी तिथे, कारण म्हणजे वरच्यावर झाडाला पाणी वगैरे टाकायला सोपं जातं. आता ऊन पडत आहे त्यामुळे आता झाडांना दर 1 दिवसाआड पाणी टाकावं लागतं. तर जसं पावसाळ्यात हिरवीगार टवटवीत सुंदर अशी झाडं राहतात, त्याच्या आता हिवाळ्यात थोडीशी पिवळी पडायला लागले झाडं, कारण ऊनही बऱ्यापैकी लागतं झाडांना. आणि म्हणजे कसं पावसाळ्याचं कसं वातावरण हिरवंगार फ्रेश राहतं, पाऊस राहतो, तर त्याच्यामुळे ते छान झाडांना पण सुंदर असा हिरवा कलर येतो.
तर आता काही बऱ्याच झाडांची पानं जी आहेत ती पिवळी पडली तर त्याच्यामध्ये बराच फरक पडला आहे. तर हे सगळं क्लीन केल्यावर पूर्ण व्यवस्थित आवरून ठेवल्यावर खूप छान वाटलं आणि एक मनाला समाधान वाटलं. कारण रोज सकाळी जेव्हा इथे येऊन बसते मी तेव्हा खूप असं छान आणि प्रसन्न वाटतं. सकाळचं ऊनही घ्यायला खूप छान वाटतं. तर इतका कचरा निघाला, आता हे सगळा कचरा भरून घेते आणि ते 2 जे हत्ती दिसत आहेत तर ते सुद्धा मी व्यवस्थित एका ह्याला ठेवून घेतले. तर त्यावरती फरशी ठेवून त्याच्यावरती पण छोट्या छोट्या कुंड्या ठेवल्या. हे सगळं आवरून झाल्याच्या नंतर खूप छान आणि सुंदर दिसत आहे. तर इथे बसायसाठी खुर्च्या वगैरे ठेवल्या. तर उन्हाला बसायचं असेल तर तिकडच्या साईडला घेऊन बसते, नाहीतर या सावलीला राहतात पायऱ्यावरची आणि त्या भिंतीची सावली पडते या साईडला. तर हे 2 मोठे पामचे आहेत आणि मध्ये त्याचं छोटं पिल्लू ठेवले, तर मी ते पण 3 आहेत. आणि या साईडला मोगऱ्याची वेल, तिथे स्वस्तिकचं आहे बकेटामध्ये आणि ह्याचं बाकीचे लावलेले आहेत. तर हे अशा पद्धतीने ठेवले हे. तर ह्या काय म्हणतात ते पेंटचे जे डबे आहेत त्याच्यावरती ठेवले आणि त्याच्यावरती छोटी छोटी झाडं. त्या साईडला जे एलिफंट आहेत तर ते तुटलेले होते, म्हटलं घरात ठेवण्यापेक्षा टाकून न देता त्याला मी असा त्याचा यूज केला आहे. तर हे पण छान दिसत आहे साईडला व्यवस्थित. आणि या साईडला असं थोडं मोकळं आणि सुटसुटीत केले, जेणेकरून मुलांनाही तिथे मोकळं खेळता येईल आणि आपल्यालाही बसता येईल असं छान उन्हाला. तर व्यवस्थित ठेवले आणि स्टँडवरती ठेवल्यामुळे कुंड्यांना छान हाईट पण आली आणि मेन म्हणजे खाली क्लीन वगैरे करायला इझी जातं. तर अशा पद्धतीने मी छान ठेवले. सो कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही आहे टाकी, तर टाकी भरून ठेवायचीच, कारण आता दर 2 दिवसाला पाणी टाकावं लागत आहे. तर त्यामुळे पाणी इथल्या इथे लागते. आणि हे जे आहे ते केळीचं आहे झाड बकेटात, साधारण येते व्यवस्थित. तर खूप सुंदर आणि छान दिसत आहे. सो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.